नीलकमल बोट दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। 101 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर। मदत वेळेत पोहोचली नाही म्हणून बऱ्याच लोकांना वाचवण्यात यश। आवश्यक असेल ती मदत नक्की करू। मुख्यमंत्र्यांचं सभागृहात आश्वासन। अरबी समुद्रात नौदलाची बोट प्रवासी बोटेला धडकली। नौदलाची बोट धडकल्यानं प्रवासी बोटेचे 2 तुकडे झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। बोट दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी JNPA रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल। मृतांमध्ये 6 वर्षांच्या मुलाचाही समावेश। इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं नौदलाच्या बोटीचं नियंत्रण गमावलं। इंजिन ट्रायल सुरू असताना नियंत्रण सुटलं। अपघात संदर्भात मुख्यमंत्र्यांची माहिती। नागपूरमध्ये उद्या महाविकास आघाडी करणार आंदोलन। अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकरांची निवड। विधानसभेतील मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकरांची नियुक्ती। शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्यानं सावरकर यांच्यावर जबाबदारी। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 99% काम पूर्ण। उर्वरित काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार। जानेवारी 2025 मध्ये स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वांसाठी खुलं होणार। शरद पवार 21 डिसेंबरला बीडच्या दौऱ्यावर। शरद पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेणार भेट। भाजपकडून सर्व मित्रपक्षांना निमंत्रण। नागपूरच्या रेशीम बागेतील संघ मुख्यालयामध्ये येण्याचे निर्देश। डॉक्टर हेडगेवार गोळवळकर गुरुजींना अभिवादन करण्यासाठी निमंत्रण। रणजित सिंह मोहिते पाटलांना भाजपने नोटीस पाठवल्यानंतर माजी आमदार राम सातपुतेंनी मानले पक्षाचे आभार। रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्यानं पक्षाने केलेली कारवाई योग्य असल्याचं केलं ट्विट। प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर प्रश्न आहे अस्मितेचा। मंत्रिपदाची हवा असती तर राजीनामा दिला असता। छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। रस्त्यावरती उतरून लढाई। ओबीसींचा राज्यभरात एल्गार पुकारणार। छगन भुजबळांची आजच्या मेळाव्यात मोठी घोषणा। मराठा समाजाला कधीही विरोध केला नाही। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही माझी पहिली मागणी। छगन भुजबळांची मागणी। छगन भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करावा। नाशिकमधील संघर्ष मेळाव्यात भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी। अमित शहांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद। विरोधकांकडून संतप्त सवाल। जे पोटात होतं ते ओठावर आलं। अमित शहांच्या विधानावरून भास्कर जाधव आक्रमक। ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजा राजापूरकर यांनी छगन भुजबळांची घेतली भेट। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण। संसद भवनात अमित शहांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट। नरेंद्र मोदींनी शहांच्या समर्थनार्थ केली पोस्ट। अमित शहांच्या विरोधात अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेसचं आंदोलन। खातेवाटप लांबणीवर पडल्याचं कारण म्हणजे अजितदादांची नाराजी। राष्ट्रवादीचे खातेवाटपाच्या संदर्भात एकमत नाही। वित्त खातं भाजपला पाहिजे। राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं पाहिजे सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी विधिमंडळ प्रतोदपदी शेखर निकमांची निवड। शेखर निकम चिपळूणमधील संगमेश्वरचे आमदार। लवकरच होणार अधिकृत घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।